आपल्या सगळ्यांचं पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेच्या वतीनं मी स्वागत करतो। गेल्या 8 दिवसापूर्वी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी संपर्क मंत्री म्हणून माझी नाशिकला नियुक्ती केली आणि त्याच्यानंतर मी ऑनलाईन देखील या पदाधिकाऱ्यांशी बोललो आणि आज 2 लोकसभा मतदारसंघाच्या फक्त पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही आयोजित केली होती। त्याच्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि आता संध्याकाळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अशा 2 मतदारसंघाची बैठक दादांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या सगळ्याच नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आम्ही आयोजित केलेली आहे। अगदी गटप्रमुखापासून जिल्हा प्रमुखापर्यंत सगळीच्या सगळी पदं भरली गेली पाहिजेत ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे। तोच संदेश घेऊन आज मी या बैठकीला उपस्थित होतो। आज ही जिल्ह्याची जी बैठक झाली किंवा लोकसभेची जी बैठक झाली, दोन्ही लोकसभांच्या बैठका झाल्या, ही जिल्ह्याच्या ठिकाणी पहिली आणि शेवटची बैठक आहे। त्याच्यानंतर प्रभागनिहाय, तालुकानिहाय, विधानसभा, मतदारसंघनिहाय आम्ही सगळे पदाधिकारी नेमलेले आहेत की नाही, BLAची नेमणूक झाली की नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जात असताना प्रत्येक जिल्हा परिषद गटाची पंचायत समितीची आमची परिस्थिती काय आहे, पक्ष संघटनेची, या सगळ्यावर आम्ही लक्ष देणार आहोत। आणि मला असं वाटतं की आजचा उत्साह बघितल्यानंतर अजून एक बैठक शिल्लक आहे, पण मी नक्की एवढंच सांगेन की शिवसेनेचे पदाधिकारी अतिशय ताकदीनं दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत आहेत। शासनाची ताकद असेल, आमचा संपर्क असेल, आम्ही पुढच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं वाढू आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये देखील महायुती करूनच आम्ही सामोरं जायला तयार आहोत। त्याच्यामुळं काय स्वबळाचा नारा द्यायला काय मी इथं आलो नाही, परंतु प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। त्याच भावनेतनं शिवसेना पक्ष हा पूर्ण ग्रामीण भागामध्ये वाढला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही काम करणार आहोत। यासाठी आजच्या बैठका होत्या। अजून एक अतिशय नाशिकसाठी मोठा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली होतो आणि त्याचं नाव आहे कुंभ उद्योग संमेलन। आणि त्याच्यामध्येच 3 वर्षापूर्वी आम्ही जो जिल्हास्तरीय उद्योग परिषदेचा कार्यक्रम सुरू केला होता, त्याच्यातल्या 14,000 कोटी इन्व्हेस्टमेंटचे MOU आज आम्ही नाशिकमध्ये करणार आहोत, माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत। आणि मला सांगताना आनंद होतो की जसं आम्ही डावोसला जाऊन MOU करतो, तसं महाराष्ट्रातल्या उद्योजकांना देखील रेड कार्पेट पाहिजे म्हणून आम्ही हा कार्यक्रम 3 वर्षापूर्वी सुरू केला। मागच्या वर्षी देखील नाशिकनं ह्याच्यामध्ये 142 सामंजस्य करार केलेले होते। 2026ला 314 सामंजस्य करार आपण करतोय। मागच्या सामंजस्य करारापैकी 73% सक्सेस आम्हाला मिळालेला आहे। 2014मध्ये 169 MOU आम्ही केले, त्याच्यातला सक्सेस आम्हाला 77.51% मिळालेला आहे। आणि 2026ला आम्ही 14,015 कोटीचे सामंजस्य करार करणार आहोत आणि त्याच्यातनं सुमारे 35,000 लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे। त्याच्यामध्ये देखील आमचा सक्सेस रेट हा 75 ते 80% राहील। हा मी जिल्ह्यापुरता मर्यादित सांगितला, परंतु महाराष्ट्र हे परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरचं राज्य आहे। आपल्याकडचे जे MOU झालेले आहेत त्या MOUमध्ये महाराष्ट्र देशात सगळ्यात पुढं आहे। आम्ही जवळजवळ 75 ते 80% MOUवर अंमलबजावणी करतोय आणि हे पुराव्यानिशी आम्ही सिद्ध करून देऊ शकतो। भगवा फडकवण्याचा विचार चांगला आहे, परंतु शिवसेनेमध्ये जी गटबाजी आहे आता परिस्थिती अशी की नेतेच खूप झालेले आहेत, कार्यकर्ते फार कमी आहेत तुमच्या पक्षामध्ये, हे कसं संघटन करतं? आज जर माझ्याबरोबर पत्रकार परिषदेला बघितलं तर सगळे तुमच्या ऐका ना सर, मी उत्तर देतो आधी। सगळे नेते आहेत, पदाधिकाऱ्यांशी आम्ही बोललेलो आहोत। आम्ही एक संघपणानंच निवडणुकीला सामोरं जाऊ। माझं जर तुम्ही भाषण ऐकलं असाल किंवा दादांचं किंवा सुहास अण्णांचं भाषण ऐकलं असाल तर आम्ही हीच भूमिका मांडली की शिवसेना पक्ष हे आपापसातल्या मतभेदांपेक्षा मोठा पक्ष आहे। एकच गट आमचा आहे, तो म्हणजे शिवसेना आणि तो एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। त्याच्यामुळे जाणीवपूर्वक गटबाजी जे करतील आणि ते लक्षामध्ये येईल त्यांची नावं आम्ही देऊ ना एकनाथ शिंदे साहेबांकडे। तसं काही जाणवलं का तुम्हाला? असं पहिल्याच 2 तसंच जाणवणार नाही ना, थोडं
मला अभ्यास करावा लागेल प्रत्येक मतदारसंघाचा, प्रत्येक माणसाचा, सगळ्यांची चर्चा करावी लागेल आणि मग ते एकनाथ शिंदे साहेबांकडे नावं द्यावी लागतील. परंतु पक्षाला डॅमेज करणारी प्रवृत्ती ही पार्टीमध्ये चालणार नाही, हीच भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आहे. काही नगरसेवक त्यांची नाराजी अशी आहे की पहिले निदान आम्हाला पदं दिली जात होती, विचारलं तरी जात होतं, परंतु इथे आलो आणि आता फारसं कोणी विचारत नाही वगैरे अशी पण नाराजी आहे. नाही, मी आता पुढच्या दौऱ्यामध्ये निवडून आलेले नगरसेवक आणि दुर्दैवानं पराभूत झालेले नगरसेवक यांची देखील बैठक आयोजित करणार. महापालिकेचे जे अपयश मिळाले त्याबद्दल देखील आपण काही पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. कारण नाही, आपण अपयश मिळालं नाही, पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या लेखी ते अपयश असेल, परंतु उठाव केल्यानंतर या 3.5 वर्षानंतरच्या ह्या निवडणुका होत्या. एकतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुमच्याच माध्यमातून आम्ही बघत होतो, तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकत होतो की आमच्यावर कशा पद्धतीने युबीटीनं टीका केलेली होती. आणि युबीटीचं जे काय म्हणणं होतं की शिवसेना हा त्यांचाच पक्ष आहे, ते मतदारांनी सपशेल नाकारलं आणि शिवसेना हा वंदनीय बाळासाहेबांचा पक्ष आहे आणि तो पक्ष माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्याच विचारानं पुढे घेऊन जात आहेत. हे लोकांना कळल्यामुळं आम्हाला 2 नंबरचा पक्ष म्हणून मान्यता महाराष्ट्रामध्ये मिळाली. यापूर्वी लोकसभेला तो चालू होता, महापालिकेला तो चालू होता, तुमचा मित्रपक्ष भाजप आता तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत ताटकळत ठेवतो, ऐनवेळेवर इथे ठेवतो. लोकसभेला त्याचा फटका तुमच्या पक्षाला बसला, महापालिकेचाही बसलेला आहे. मग त्याच भाजपसोबत मी म्हणताय की पुन्हा जिल्हा परिषदेला आम्ही एकत्र लढणार, एकलाची लढत नारायण असं किंवा स्ट्रॅटेजी काय आहे त्याबाबत? नाही, मी तुम्हाला असं म्हटलं की महायुतीनंच आम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत, परंतु प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष मोठा करण्याचा हा 100% अधिकार आहे. आमची मंत्र्यांची जी समन्वय समिती तिन्ही नेते मंडळींनी केलेली आहे, त्याच्यामध्ये मी आहे, दादासाहेब भुसे आहेत, त्याच्यानंतर गिरीश महाजन आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, छगन भुजबळ साहेब आहेत आणि हसन मुश्रीफ साहेब आहेत आणि शंभूराज आमचे देसाई आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा ही आमची 4 भिंतीच्या आत होत असते. भविष्यामध्ये अशी कार्यकर्त्यांमध्ये कटुता राहणार नाही किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये कटुता राहणार नाही, याची दक्षता समन्वय समिती म्हणून आम्ही घेतोय आणि त्याची बैठक कालच मुंबईमध्ये झालेली. परंतु निवडणुकीच्या तोंडावर इथे सोडली जाते, आमची तुमची तयारी असते नाही, याची सगळी चर्चा आमची समन्वय समितीमध्ये झाली. जी समन्वय समितीमध्ये काय काय चर्चा झाली ही काय प्रसारमाध्यमांकडे द्यायची नसते, पण या सगळ्या गोष्टीवर आमची समन्वय समितीमध्ये चर्चा झालेली आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळेस अशी समन्वय समिती नव्हती. नक्कीच समन्वय समिती होती, पण कदाचित त्या समन्वय समितीमध्ये समन्वय नव्हता असं आपण म्हणून आम्ही काही पदाधिकाऱ्यांना खालच्या दोष देत नाही. पण आता ही जी निवडणूक झाली त्याची पुनरावृत्ती भविष्यामध्ये होऊ नये यासाठी काल आमची पहिली बैठक झाली आहे. नव्यानं निवडून आलेले नगरसेवक आहेत, त्यांना महानगरपालिकेत निधीची चणचण आहे आणि त्यामुळे त्यांना कामं करताना अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे केवळ नगरसेवकच नाही तर त्यांच्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते देखील पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. नाही, असं नाही, नाराज पक्षात कोण नाही आहेत, पण जी काय निधी संदर्भातली नाराजी असेल, आता योगायोगानं महानगरपालिका महापौर देखील महायुतीचे आहेत, उपमहापौर आमचे शिवसेनेचे आहेत, ते त्यांची भूमिका मांडत असतील, परंतु हे संपूर्ण ओव्हरऑल खातं जे आहे ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. त्याच्या बाबतीमध्ये देखील आमची समन्वय समितीमध्ये जी काय चर्चा व्हायची ती आमची चर्चा झालेली आहे, ती काही सगळी जाहीरपणाने मी सांगत नाही, परंतु ही आता नाराजी राहू नये म्हणून समन्वय समितीने कालच काही धोरणात्मक आम्ही शासनाकडनं निर्णय घेतलेले आहेत. ते एक 8-10 दिवसामध्ये जिल्ह्यापर्यंत येतील आणि सगळी कोणाची जर नाराजी असेल, भाजपची असेल, शिवसेनेची असेल, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची असेल, ते सगळी दूर होईल. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये देखील विश्वासात घेतलं जात नाही तुमच्या पक्षातल्या नगरसेवकांना, लोकप्रतिनिधींना. मी सांगितलं या सगळ्यावर तुम्हाला जे जे काय प्रश्न विचारायचे आहेत, विचारलेले आहेत किंवा विचारायचे आहेत, त्या सगळ्या संदर्भात आमची काल समन्वय समितीमध्ये चर्चा झाली. राज्य सरकारने अधिकाऱ्यांसाठी आता हिंदी भाषेची परीक्षा ठेवलेली आहे. 28 जून रोजी ती परीक्षा होणार आहे निम्न श्रेणी आणि उच्च श्रेणीसाठी. तर याची आवश्यकता मुळात का भासते? आता इतर पक्ष मनसे म्हणा किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष आंदोलन करणार आहे, परंतु मराठी भाषेसाठी एकीकडे आपण काम करत असताना हिंदी भाषेची परीक्षेची काय आवश्यकता? नाही, मी तुम्हाला 2 टप्प्यामध्ये सांगतो. आधी हिंदी भाषा सक्तीची ज्या डिपार्टमेंटने केली त्याला मला हे विचारावं लागेल. भाषा संचालनालयाने नाही, सांगतो मी सांगतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मराठी भाषा म्हणून, मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की मराठीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आली पाहिजे, याच्यामध्ये काही वावगं नाही. जर जिल्हाधिकारी होत असताना मराठीचा पेपर देऊन मराठी बोलता येतं म्हणून रुजू होत असेल तर मराठी माणूस म्हणून राहण्यासाठी काही फरक पडत नाही. महाराष्ट्रात राहणारा माणूस हा मराठी बोलला पाहिजे ही आमची भूमिका आहे.
आता भाषा संचालनालयाच्या मार्फत अशा पद्धतीची परीक्षा हिंदीची का घेतली जाते याची मी 100% माहिती घेईन आणि जायच्या अगोदर तुम्हाला मी उत्तर देईन त्याचं. पण हे म्हणजे एकंदरीत योग्य वाटतं आपण चौकशी करा. नाही, मी सांगतो ना, आता कसं आहे की जे मला माहिती नाही त्याच्यावर आपलं मत सुरुवातीलाच प्रकट करणं योग्य नाही. पण मी इथं संध्याकाळपर्यंत आहे. संध्याकाळी जायच्या अगोदर मी तुम्हाला या बाबतीचा खुलासा करून जाईल. पक्ष म्हणून भूमिका काय? हिंदी सक्तीची व्हावी माहिती की तर नाही? घेतो साहेब. नाही, सक्तीची व्हावी की का नाही? माहिती तर घेतो, आधी माहिती तर घेतो. हिंदीची परीक्षा सक्तीची केली का, कशासाठी केली, त्याच्या मागचा उद्देश काय, माहिती तर घेतो. नाही, ह्याच्यामध्ये समन्वयाचा काय संबंध आला? नाही पण ह्याच्यामध्ये नाही ना साहेब, ऐका ना साहेब, आपण काहीतरी पूर्वग्रह दूषित करूनच आलेला आहात बहुतेक आमच्या सरकारबद्दल. आमच्यामध्ये समन्वय नाही किंवा काय नाही असं काही असं म्हणणं नाही. मी काय सांगितलं की जो प्रश्न मला विचारला याची माहिती तर मला पाहिजे आणि माहिती नसताना मंत्री म्हणून मी बोलणं हे योग्य नाही. मी काय सांगितलं, मी पूर्ण दिवस नाशिकमध्ये आहे. मी जर तुम्हाला भेटलो नाही तर त्याचा खुलासा प्रसिद्धीपत्र काढून तुमच्याकडे देईन. म्हणजे माहिती नाही ते उगाच त्याच्यावर आर्ग्युमेंट करणं योग्य नाही. उभाटाचे खासदार संजय लीना पाटील यांची एकनाथ शिंदे साहेबांनी भेट घेतली अशा प्रकारची चर्चा आहे. नेमकं काय कारण आहे भेटीचं? नाही, चर्चा नाही, तुमच्याच माध्यमातून टी व्हीवरनं आम्ही बघितलं की ते शिंदेसाहेबांच्या गाडीमध्ये बसलेले होते. परंतु प्रसंग कुठचा होता हा देखील आपण विचार करण्यासारखा आहे. शिंदेसाहेब हे अतिशय संवेदनशील नेतृत्व आहे. जेव्हा संजय राऊत साहेब आजारी होते त्यावेळी देखील त्यांच्या बंधूंना स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांनी फोन केला होता. एवढी भावनिकता त्यांच्यामध्ये आहे. आणि संजय दिना पाटलांच्या पत्नींचा अपघात झाल्यानंतर त्यांना बघायला जाणं आणि त्याच्यासाठी संजय दिना पाटील हे गाडीमध्ये बसणं आणि राजकारण हे दोन भिन्न भाग आहेत. मला असं वाटतं की साहेबांमध्ये असलेली संवेदनशीलतेचं ते प्रतीक आहे. ऑपरेशन टायगरचं मध्ये राज्यामध्ये खूप चर्चा झाली होती. येणाऱ्या काळामध्ये ऑपरेशन टायगरची परत पुनरावृत्ती होईल असं वाटतंय का? तुम्ही बातमी आहे? नाही, ऑपरेशन टायगर हे तुम्ही केलेलं नामकरण आहे, बरोबर आहे. रोज आज जरी तुम्ही संध्याकाळी नंदनवनला किंवा कुठं साहेबांच्या ऑफिसला किंवा बाळासाहेब भवनला जरी तुम्ही फोन करून विचारला तरी पक्षप्रवेश हे सुरूच आहेत. त्याच्यासाठी काय टायगर ऑपरेशनची गरज नाही. तुमचा जो प्रश्न आहे तो थेट खासदारांपर्यंत पोहोचतो याची मला पूर्ण कल्पना आहे. पण याच्यावर स्पष्ट साहेबांनी भूमिका घेतलेली आहे की एखाद्याला भेटण्यासाठी मला काय गोपनीय भेटायची आवश्यकता नाही. म्हणजे साहेबांना मी जाहीर सगळ्यांना भेटलेलो आहे. परंतु त्या खासदारांच्या बाबतीमध्ये कुठेही बैठक झालेली नाही, कुठेही गुपित मिटिंग झालेली नाही. त्याच्यामुळे ते टायगर ऑपरेशन राबवणं साहेबांच्या मनात देखील नाही. ही भूमिका साहेबांनी स्पष्ट मांडलेली आहे. उभाटाचे संदेश पारकर हे देखील प्रवेश करतायत. कुठे प्रवेश करतात? शिवसेना तुमच्या पक्षामध्ये नाही, उभाटाचे ते नव्हते. ज्यावेळी ते नगरपालिकेच्या उमेदवारीला उभे राहिले ते सर्वप्रथम ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटले. त्यावेळी आमची आणि मित्रपक्षाची तिथं युती झाली नव्हती. सगळ्या पक्षांनी संदेश पारकरांना कणकवलीमध्ये पाठिंबा दिला होता. म्हणून संदेश पारकर त्याचवेळी 400-450 मतानं, कारण नगरपंचायत छोटी आहे, ते निवडून आले आणि निवडून आल्यानंतर स्वतः ते एकनाथ शिंदे साहेबांना येऊन भेटले होते आणि शिंदे साहेबांना त्यांनी सांगितलं होतं की पुढची वाटचाल जी आहे तुमच्या आशीर्वादाने मी करणार आहे. तर मे महिना संपत आला तरी मार्च एप्रिलचा हप्ता अजून लाडका बहिणींना मिळालेला नाही. त्या वाट बघतायत. पण काल याच्यावर संबंधित अजित तटकरेंनी सांगितलं की येत्या 7-8 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये झाला पण असेल, मला माहीत नाही. त्यांचे स्टेटमेंट मी बघितली होती की ते पैसे रिलीज करतात. सर, मुंबईच्या वाकोल्यामध्ये जे आहे ते मच्छी कटिंगसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजे जो आपण मुंबईची आगरी कोळी बांधवांची म्हणतो, महापालिकेने असा निर्णय घेतलेला आहे, कसं बघते? कधी आज घेतला का? नाही, मला माहिती घेतो, मला माहीत नाही. आता हे जे निर्णय महानगरपालिका घेते, महानगरपालिका स्वायत्त संस्था आहे. त्यांनी तो का निर्णय घेतला आहे तो मला विचारावा लागेल ना, मी विचारून सांगेन. महाविकास आघाडीने शक्ती कायदा लागू केला होता. त्या शक्ती कायदा त्यामध्ये फाशी तरतूद केली होती. सरकारने ती तत्काळ मंजुरी करावी असं रोहिणी पक्षानं. नाही, या बाबतीमध्ये सरकार देखील सकारात्मक आहे ना. हा कायदा मंजूर व्हावा म्हणूनच आम्ही सभागृहाने एकमतानं तो राष्ट्रपतींकडे पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही, कारण बनवलाच आमच्या सरकारनं आणि तो पाठवलेला आहे. त्याचा फक्त आम्ही पाठपुरावा नक्की करू. साहेब, म्हणजे नाशिकसह पुणे म्हणा किंवा अनेक जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. समाजामध्ये एक वेगळाच आक्रोश निर्माण झालेला आहे की काही ना काही कठोर शासन हे दिलं गेलं पाहिजे. आपलं सरकार नेमकं आता काय पाऊल उचलणार आहे याबाबत? कठोर शासन दिलं पाहिजे ही काय नागरिकांची जी भूमिका आहे ही चुकीची नाही. प्रत्येकाच्या, तुमच्या माझ्या मनामध्ये देखील हीच भावना आहे की त्यांना कठोर म्हणण्यापेक्षा परत अशी देशामध्ये प्रवृत्ती घडू नये
यासाठी त्यांना प्रतिबंध झाला पाहिजे. त्यासाठी कालच दादासाहेब पण होते, कॅबिनेटमध्ये देखील चर्चा झाली की फास्ट ट्रॅकवरचे जे सगळे न्यायाधीश आहेत ते लवकरात लवकर नेमावे, यासाठी शासन आता प्रयत्नशील राहणार आहे. तशा पद्धतीनं उच्च न्यायालयाला मुख्यमंत्री महोदय विनंती करणार आहेत आणि कडक कारवाई झाली पाहिजे आणि ही विकृती ठेचून काढली पाहिजे, ही आमची शिवसेनेची भूमिका आहे. साहेब, मात्र याच्यात एक मुद्दा असा येतोय की फक्त घोषणा त्यावेळेला होतात, वातावरण त्यावेळेला तापलं असतं त्यावेळेला. आता बदलापूरमध्ये मागच्या वर्षी जी घटना घडली, चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाली, तिच्या शाळेची फी घोषणागृह सुद्धा भरलेलीच नाही. तिच्या वडिलांनी आज त्या संदर्भात पत्रकारांशी सांगितलं फक्त घोषणा झाली, पण तिच्या शाळेची प्रत्यक्षात फीस भरली गेली नाही. याचा कुठेतरी फॉलोअप होत नाहीये ना या विषयाचा? नाही, नक्की जर असं झालं असेल त्याच्यामध्ये आपण लक्ष घालू. पण बदलापूरच्या बाबतीमध्ये काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो नराधम ज्यावेळी पोलीस कस्टडीतनं पडण्याचा त्यानं प्रयत्न केला, पोलिसांवरच वेपन काढण्याचा प्रयत्न केला, अक्षय शिंदे नाव बहुतेक त्याचं, तर त्याला पोलिसांनी पोलिसी खाका दाखवला. ज्यावेळी एखादा आरोपी, एखादा गुन्हेगार आरोपी असताना पोलिसांच्याच कमरेचं पिस्तूल काढून त्यांच्या डोक्याला लावण्याचा प्रयत्न करतो, तरी पोलिसांनी त्यांचा इंगा दाखवला. त्याच्यामुळं कालचा जो प्रसंग आहे परवाचा पुण्याचा, त्याच्यामध्ये देखील जी काही 60-62 वर्षाची व्यक्ती आहे ही विकृती आहे. मला असं वाटतं की ही विकृती आहे आणि विकृती हा नीचपणा काही करून पोलिसांनी ठेचून काढला पाहिजे, ही आमची शिवसेना म्हणून भूमिका आहे. नाही, दुसऱ्या जागेच्या संदर्भामध्ये मी आत्ताच सकाळी दादासाहेब भुसे, सुहास अण्णा, आमचे सगळे पदाधिकारी, तिथल्या जमिनीचे काही माहिती असणारे लोक, तिथले स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी, अशी आमची एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये असा निर्णय झाला की त्यांना अपेक्षित असलेला जो भाव आहे ते आता जिल्हाधिकारी ते आमच्याकडे HPCला पाठवतील, तो आम्ही मंजूर करून देऊ. आणि त्याच्यामध्ये हिरामण खोसकर जे तिथले आमदार आहेत त्यांनी देखील त्याचं समर्थन केलं आहे. मी त्यांना हीच विनंती केली की महिंद्रानं आजही सांगितलं की आम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करणार आहोत, जागा आम्हाला ताब्यामध्ये द्या. महिंद्रा कुठेही निगेटिव्ह नाही, परंतु आता तिथल्या स्थानिक लोकांनी आणि विशेषतः जी असोसिएशन्स आहेत, आपली इंडस्ट्रियल असोसिएशन्स आहेत, ती हक्कानं आमच्याकडे मागणी करायला येतात, हक्कानं आम्ही त्यांची कामं करून देतो. आता त्यांनी देखील फील्डवर उतरलं पाहिजे ना, म्हणजे लोकांच्या मनातला जो गैरसमज आहे तो दूर केला पाहिजे. तिथं काही टेकड्यांची जागा आहे ती घ्या म्हणून सांगतात, ती इंडस्ट्री कशी घेणार? तर ती काही टेकड्यांची जागा आम्ही घेणार नाही. आम्ही शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करू, ज्यांच्या जागा आहेत त्यांनी आम्हाला द्याव्या. जो काय 20-22 लाख रुपये रेट वाढवून द्यायचा होता तो देखील वाढवून द्यायचा निर्णय मी आज सकाळच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. त्याच्यामुळे महिंद्राचा जर प्रोजेक्ट आला तर किमान 10,000 ते 15,000 लोकांना रोजगार नाशिकमध्ये अजून ॲडिशनल मिळू शकतो. म्हणून माझी आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील त्याच्यामध्ये जनजागृती करावी. महिंद्रासारखा आलेला जो प्लांट आहे, महिंद्रासारखा जो प्रोजेक्ट आहे, हा परत जाऊ नये यासाठी तुम्ही देखील एक चळवळ उभी करावी, असं माझं मत आहे आणि विनंती आहे. साहेब, मधल्या काळामध्ये आपण आपल्याकडनं देखील प्रयत्न सातत्याने करतात नाशिकमध्ये मोठे उद्योग यावेत यासाठी. मात्र मधल्या काळामध्ये TCS मध्ये जो काही प्रकार घडला, बळजबरीनं धर्मांतरण करण्याचा वगैरे, त्याच्यामुळे IT सेक्टर कुठेतरी बॅकफूटवर गेलंय, उद्योग येण्यासाठी कचरत आहेत. या संदर्भात आपण काही प्रयत्न नाही, IT सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यामुळे जो प्रकार घडला आहे किंवा ज्यांनी कोणी घडवला आहे त्याला शासन झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे त्या TCSचा परिणाम मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीवर झाला आहे हे सांगणं योग्य नाही, पण असं करणं अयोग्य आहे. त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ना. पण आपण IT सेक्टरचं म्हणताय, पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट येत असेल, मगाशी जसं मी सांगितलं की महिंद्रा येते, तर तिथं तुमचं देखील आम्हाला सहकार्य लागणार आहे. आणि तुम्ही जर सकारात्मक ते केलं तर 2 महिन्याच्या आत महिंद्रा तिथं आपलं काम सुरू करू शकतं. आज देखील त्यांच्या मॅनेजमेंटनं मला सांगितलं. हा, करणार ना. नाही, त्याची भरपूर वेळ आहे ना अजून त्याला. 2027मध्ये तो कार्यक्रम आहे. आम्ही MIDC मार्फत 100 टेंट तिथं त्या ठिकाणी करतो आहे उद्योजकांसाठी आणि मराठी भाषेमार्फत 25 करतो आहे. जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, कलाकार आहेत, त्यांना देखील कुंभमेळ्याला आमच्यामार्फत येणं सोयीस्कर व्हावं म्हणून ते आम्ही टेंटसाठी उभी करणार आहोत. महिंद्राप्रमाणे क्रॉम्प्टनचा पण दिंडोरीमधला एक प्रश्न आहे. दिंडोरीमध्ये त्यांना 40-50 एकर जागा हवी आणि आपले MIDCसाठी मला वाटतं 100 एकर जागा नुकतीच आपण तंत्रित केली. हे बघा ना, आता मी तुम्हाला सांगतो, इगतपुरी, राजूरबावला, जांभुडके व मनमाड इथे 1381 एकर भूसंपादनाची कारवाई आम्ही सुरू केलेली आहे. हा जो प्लॉट 50 एकरचा ते मागतायत त्याच्यामध्ये त्यांची कंडिशन अशी आहे की त्याला तो वेगळ्या पद्धतीचा पाहिजे. म्हणजे जसे आता आपली लेवलिंग असतं, काही ठिकाणी दगड असतात, काही ठिकाणी नुसती माती असते, त्यांनी आमच्याकडे ते स्पेसिफिकेशन पाठवलेलं आहे
आम्ही 3-4 जागा त्यांना दाखवल्यात, पण त्यांना त्या पसंत नाहीत. त्यांना तिथलीच जागा पसंत आहे. तर ते बघू आता कसं कन्व्हिन्स होतं. पण ती पण इंडस्ट्री आता येते. तर काही बंद कारखान्यांमध्ये भूमाफियाची जागा खरेदी करून तुकडे पाडून ते विकतात. शासन त्यावर काय लक्ष घालतं? शासन स्वतः त्या जागा घेऊन पण MIDCचं नाही, मला असं वाटतं की असं काय आपल्या निदर्शनास आलं तर मला सांगावं. आपण त्याची चौकशी चालू आहे ना. साहेब, बंद पडलेल्या कंपन्या आणि जमिनी ह्या 2 भाग आहेत. बंद पडलेल्या कंपन्या अनेक वेळा NCLTमध्ये गेलेल्या आहेत. त्याच्यावर आपण काहीच करू शकत नाही. NCLT जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत उद्योग विभाग नाही, केंद्र शासन पण काही करू शकत नाही. हा भाग आहे. नंबर 2, जागा जर अशा पद्धतीचा विकण्याचा प्रयत्न झाला असेल तर पुराव्यानिशी त्या अधिकाऱ्यांना तिथल्या इथे सस्पेंड करू. आणि सुहास अण्णांनी जो विधानभवनामध्ये विषय मांडला होता जी सविस्तर चौकशी सुरू आहे. सर, पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री ने इस्तीफा देने से इनकार किया, तो उसके क्या है? अभी डेमोक्रेसी में अगर बहुमत आने के बाद भी अगर कोई इस्तीफा नहीं देता तो उसको क्या बोलने का? बहुमत तो हो गया ना. वहाँ मेरे ख्याल से 200 पार कर गई बीजेपी और वो 88 पे रुक गए ना. तो वहाँ की जनता ने बीजेपी को चुन के दिया है, तो उनकी हार ही है. अगर उन्होंने इस्तीफा दिया नहीं दिया, उनका टेन्योर तो ख़त्म होने वाला है. याच्यामध्ये 2 भाग आहेत. MIDC महानगरपालिकेमध्ये जर असेल तर महानगरपालिकेनं कुठचे रस्ते करायचे आणि आम्ही कुठचे रस्ते करायचे बायफर्केट केलेलं आहे. आम्ही आमच्या MIDCमध्ये 100% प्रयत्न इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचा करतो. तो नाशिकला देखील केलेला आहे. आत्ताच दादा भुसे साहेबांनी एक सूचना मला अशी केली की तुम्ही जर 2 टॅक्स आहेत ते एकच टॅक्स केला तर जबाबदारी एकावर फिक्स होईल. तर तो प्रयत्न आमचा आहे की MIDCनेच सगळे पैसे गोळा करायचे आणि तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर महानगरपालिकेच्या हद्दीतलं देखील रोडचं, पाण्याचं आणि कचऱ्याचं हे आम्हीच बघायचं. अशा पद्धतीचा एक प्रस्ताव पुढे येतोय आणि तो जर आला तर ह्या अडचणी निघून जातील. सर, राहुल गांधी ने पेशगी की है क्या? अगर किसी की हार होती है तो उसका आनंद नहीं बढ़ना चाहिए, ममता दीदी के बाद उसको लेकर क्या करेंगे? नहीं क्या राहुल गांधी ने कहा है क्या अगर किसी की हार होती है, ममता दीदी की हार हुई तो उसकी खुशी बना रहे तो नहीं, जो जीतते हो खुशी मनाते ही है ना. उनको जीतने की आदत ही नहीं तो हम क्या करें उसमें. अभी मेरे ख्याल से ये उनका जो चुनाव है, अभी केरल का छोड़ दो वो अलायंस में है, लेकिन ये भी उनका चुनाव मेरे ख्याल से कितना है हरा हुआ 72 या 73. तो उन्होंने आत्मचिंतन करना चाहिए ना. और जो जीतता है वो आनंद व्यक्त करेगा, उसमें क्या है. वीज दराचा भाव कमी वीज दराचा जो काही भार आहे तो कमी व्हावा म्हणून सोलर पॅनल लावले जातात. उद्योगांना आणि हाऊस होल्डला आता नवीन नियम येत आहेत आणि त्यामध्ये सोलर पॅनल लावावे की नाही असा प्रश्न लोकांसमोर नाही, सोलारपेक्षा मी उद्योग विभागाचा एक जो गैरसमज आहे इंडस्ट्रीमधला लाईटच्या बाबतीत तो तुम्हाला आधी परत एकदा दूर करतो. जरी तुम्ही युनिटचं कॅल्क्युलेशन करत असला तरी A, B, C, D आणि D+ हा क्रायटेरिया आमचा इंडस्ट्रीचा आहे. त्या माध्यमातून कॅबिनेट सब कमिटीला गेल्यानंतर आम्ही इलेक्ट्रिसिटी टेरिफमध्ये सुद्धा युनिटला 3-3 रुपये कमी केलेले आहेत. त्याच्यामुळे 7 रुपये जर असेल तर 4 रुपयांना देखील दिलेली आणि ती देशातली सगळ्यात कमी दराची वीज आहे. त्याच्यामुळं आपण जो रेट म्हणतोय की 8 रुपये देतो किंवा 7 रुपये देतो, हा इंडस्ट्रीला आम्ही तसा देत नाही. तो ज्यावेळी आमच्याकडे ॲप्लिकेशन करतो कॅबिनेट सब कमिटीमध्ये की आम्हाला बाबा असं इन्व्हेस्ट करायची आहे, एवढ्या वर्षासाठी इन्व्हेस्ट करायची आहे, 15 वर्षाचा एवढा टेरिफ इलेक्ट्रिसिटी कमी करा. तर अनेक लोकांचा 2 रुपये, 3 रुपये, 1 रुपये, 4 रुपये असं करून काही लोकांना 3 रुपयानं सुद्धा आम्ही इलेक्ट्रिसिटी दिलेली आहे. सौर ऊर्जेचा प्रश्न येतो का? नाही, तेच सांगितलं, सौर ऊर्जेचा हा जो पॅटर्न आहे तो सौर ऊर्जेचा पॅटर्न करायचा की नाही हा त्या उद्योजकाचा प्रश्न आहे. तो अपारंपरिक ऊर्जेचा भाग आहे. माझ्या निगडीत जो इलेक्ट्रिसिटीचा रेट आहे तो त्यांनी विचारला, तो ऑलरेडी कॅबिनेट सब कमिटीमध्ये जाऊन आम्ही कमी करतो. सौर ऊर्जेचा वापर केला तर त्याच्या रेटमध्ये खूप फरक आहे. त्याच्याबद्दल आपण त्यांनी निर्णय घ्यावा उद्योगांना. साहेब, सौर ऊर्जेचा वापर जर केला तो आधी करायचा की नाही हा इंडस्ट्रीने ठरवलं पाहिजे. तो ऐच्छिक आहे, बरोबर आहे. त्याने केल्यानंतर अपारंपरिक ऊर्जेचे सगळे बेनिफिट त्यांना मिळतात ना, मिळणार 100% मिळणार. लाईट वापरायला त्याच्यात आता नवीन नियम आल्यामुळे जरा अडचणी हां, पण त्यांना बेनिफिट आहेत, त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवर बेनिफिट आहे. मला बाकीचे नियम त्यांचे अपारंपरिक साहेब आहेत ना.
सोलार पॅनल लावल्यानंतर मी पण DPC चालवतो आणि दादानी पण DPC चालवलेली आहे. आमच्याकडे अपारंपरिक ऊर्जा म्हणून DPCला देखील 13 कोटी 14 कोटी 20 कोटी रुपये असतात. ते देखील आपण त्यातले निम्मे असतील किंवा 1/4 असतील आपण बेनिफिटसाठी ठेवतो. जे शेतकऱ्यांनी ऊर्जा प्रकल्प अपारंपरिकमधनं केलेला आहे किंवा घरं केलेला बेनिफिट देतो. पण इंडस्ट्रीचा कायदा अपारंपरिक ऊर्जेचा हा वेगळाच आहे. त्याच्यामध्ये आता हा जो काय बदल झाला आहे मी बघून घेतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.